नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. उद्या 27 फेब्रुवारी आणि उद्या एकादशी आहे. आमलकी एकादशी आहे. तर प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. तर या दोन्ही एकादशीचं वेगवेगळं महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू यांची पूजेला खूप महत्त्व मानले गेले आहे. जेव्हा भगवान विष्णूने सृष्टी निर्माण केली होती तेव्हा भगवान विष्णूने आवळ्याला मूळ वृक्ष म्हणून स्थापित केले होते. आवळ्याच्या प्रत्येक भागात देवता वास करतात. आमलकी म्हणजे आवळा असल्याने त्याला आयुर्वेदात अमृत फळ म्हटले गेले आहे. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी आवळा खाणे व आवळा दान करायला खूप महत्त्व आहे. ही आमलकी एकादशी व्रत केले तर नकळत केलेल्या पापापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त होते. या आमलकी एकादशीला रंगभरी एकादशी असे सुद्धा म्हणतात, कारण या दिवशी भगवान शिव देव त्याचबरोबर पार्वती यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच ते काशीमध्ये आले होते. त्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय जर तुम्ही केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. हा उपवास तुम्ही नाही केला तरी चालेल, पण आईने मुलांसाठी हा उपाय नक्की करा. म्हणजेच आपल्याला एक दिवा लावायचा आहे मुलांसाठी. मुलांवर जे काही संकट येणार आहे किंवा आलेले आहे ते दूर होण्यासाठी, दुःख दूर होण्यासाठी, मुलांचे लग्न जमत नसेल तर 1 महिन्यात त्यांचा विवाह जुळून येईल. शिक्षणामध्ये काही अडचणी येत असेल तर त्या अडचणीसुद्धा दूर होईल. प्रगती होईल, मुलांची नोकरीत यश प्राप्त होईल, तुमच्या छोट्या मोठ्या मनोकामना पूर्ण होतील. तर हा दिवा तुम्हाला कोठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी 9 वाजल्याच्या आतमध्ये करायचा आहे आणि त्यानंतर दिवसभर हा उपाय करता येणार नाही. त्यानंतर प्रदोष काळामध्ये म्हणजे 6, 8:30 या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. तर तुमच्या घरामध्ये विवाह योग्य मुलं मुली असतील, त्यांचा विवाह काही कारणास्तव जुळून येत नसेल, काही अडचणी येत असेल किंवा कुंडलीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स या उपयोगाने दूर होणार आहे आणि तुमच्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह 1 महिन्याच्या आतमध्ये बघा जुळून येईल. तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. जास्त काही कष्टदायक हा उपाय नाहीये, खूप सोपा आणि साधा उपाय आहे. प्रत्येक आईने हा उपाय केलाच पाहिजे असं मला वाटतं, कारण घरामध्ये अनेक असे प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, खूप किरकिर करत असतील, खात नसतील, पीत नसतील, अभ्यासामध्ये मन त्यांचं लागत नसेल किंवा असे मोठे सुद्धा मुलं आहेत ते सुद्धा खूप आता हट्टी झालेले आहे, आईवडिलांचं ऐकत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. मुलांच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर त्या देखील या उपयोगाने दूर होतात. मुलं व्यसनी लागले असतील, ऐकत नसतील, हट्टी झाले असतील तरीसुद्धा तुम्ही आईने हा उपाय करायचा आहे. खूप फायदा होतो याचा. तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, घराची स्वच्छता करून घ्यायची आहे, आपली स्वच्छता करायची आहे, म्हणजेच आंघोळ वगैरे स्वच्छ सगळं आवरून घ्यायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि जे तुळशीचं पान असतं 1 पान टाकायचं आहे. आणि लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीला कधीही स्पर्श करायचा नसतो, त्यामुळे आदल्या दिवशी तुळशीचे पानं तोडून घ्यायचे आहे. आणि मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर हळद आणि तुळशीचं 1 पान टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पूर्ण आवरून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ आणि मस्त अशी मनोभावे पूजा करून घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्हाला 9च्या आतमध्येच करायचा आहे.
तर हा उपाय तुम्हाला 9च्या आतमध्ये केल्यानंतर सायंकाळी सुद्धा करता येतो, ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर आपल्याला एक ताट तयार करायचं आहे पूजा झाल्यानंतर. तर ताटामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे, दुहेरी वात करून टाकायचे आहे, पिवळी फुलं घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे, गाईचं असेल तर अतिउत्तम. तर ते दूध आहे ते आपल्याला तापवायचं नाही, कच्चं असं दूध आपल्याला इथे लागणार आहे. तर हे ताट तयार केल्यानंतर तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली जायचं आहे आणि तेथे तुम्हाला अगोदर पंती प्रज्वलित करून घ्यायची आहे. पंतीखाली तुम्हाला थोडीशी अक्षदा किंवा फुलं असतात, फुलांच्या पाकळ्या करून टाकायचं आहे. तसा दिवा कधीही प्रज्वलित करू नये. त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला आवळ्याला हळदी, कुंकू, अक्षदा, पिवळी फुलं ही अर्पण करायची आहे. आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूंचा वास असतो आणि भगवान विष्णूंना पिवळी फुलं, पिवळा प्रसाद तुम्ही घेतला असेल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर हे पिवळे जे वस्त्र म्हणा, प्रसाद म्हणा, फुलं म्हणा, हे खूप भगवान विष्णूंना प्रिय असतात. त्यामुळे या वस्तू तुम्ही भगवान विष्णूंना एकादशीच्या दिवशी अर्पण करायचे आहे. तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तिला एकादशी दिवशी अभिषेक घालायला विसरू नका. फोटो असेल तर कपड्याने व्यवस्थित साफ करून घ्यावे आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे आणि जे कच्चं दूध आहे ते आवळ्याच्या मुळाशी तुम्हाला अर्पित करायचं आहे. मंडळी, जर तुमची मुलं मोठी असतील, ऐकण्यासारखे असतील, पूजा करण्यायोग्य असतील तर आवळ्याच्या झाडाची पूजा त्यांच्या हातातून करून घ्यावी. या एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाची पूजा भक्तीने आणि श्रद्धेने केली तर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या त्यांच्या आशीर्वाद प्राप्त होतात. या एकादशीच्या दिवशी आवळ्याचे सेवन केल्याने बरेचसे आजार दूर होतात. तसेच आवळा दान केल्याने जीवनातील अडचणी, अडथळे दूर होतात. या दिवशी तुळशीची विधिवत पूजा करून तुळशीला आवळे अर्पण करावे. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे आणि जिथे लक्ष्मी असते तेथे भगवान विष्णू निवास करत असतात. विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तर आवळ्याचे जर तुम्ही अशा पद्धतीने उपाय केले तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. आवळा जर तुम्ही या दिवशी म्हणजेच आवळ्याचे झाड या दिवशी तुम्ही खरेदी करून आणले तर तुमचे दुःख, दारिद्र्य दूर होतात असे सुद्धा मानले गेलेले आहे. आणि जर तुम्हाला शत्रू त्रास देत असेल तर आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे, तेथे पूजा करायची आहे आणि तिथली जी माती आहे ती कपाळी लावायची आहे आणि या आवळ्याच्या झाडाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहे. जर नवरा बायकोचे सतत भांडणं, किरकिर होत असेल, छोट्या कारणावरून जर तुमच्या घरामध्ये दोघांमध्ये किरकिर होत असेल, भांडणं होत असेल तर दोघांनीही या एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली जाऊन अशा पद्धतीने पूजा केली तर बघा तुमचे भांडणं हळूहळू दूर होण्यास मदत होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली एकादशीच्या दिवशी अशी पूजा करायची आहे. याने तुम्हाला खूप चांगला फायदा होईल आणि फायदा झाल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.